बातमी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसंदर्भात नाफेडकडून कांद्याची खरेदी व्हावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती। मात्र नाफेडकडून एकीकडे कांदा खरेदीची घोषणा करण्यात आली आहे, मात्र ही घोषणा फोल ठरलेली आहे। लासलगाव बाजार समितीमध्ये कांदा खरेदी अद्यापही सुरू झाली नाही आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय। दुसरीकडे शासनाने निश्चित केलेल्या दराबाबत सुद्धा शेतकऱ्यांची नाराजी आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी नरेंद्र बटाव आपल्यासोबत जोडलेत। एकीकडे नरेंद्र, नाफेडकडून अद्यापही कांदा खरेदी झाला नाहीये आणि जो दर ठरलेला आहे त्याबाबत सुद्धा शेतकरी नाराज आहेत। काय आहेत नेमक्या शेतकऱ्यांच्या भावना? हो, नक्कीच जगदीश सर, एकीकडे बघितलं तर आपण नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीमध्ये बाजार समितीमधून नाफेड यांनी कांदा खरेदी करण्याचे निर्देश देण्यात आले होते। मात्र या आदेश देऊन देखील नाफेडचे प्रतिनिधी अथवा कोणी खरेदीदार संस्था हे बाजार समितीमध्ये पोहोचल्याचे दिसून न आल्याने नक्कीच कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये एक नाराजीचा सूर दिसून येत होता। आपण बघितलं तर एकीकडे शासनाने जो प्रति क्विंटल 1000 म्हणजे 1580 रुपये जो कांद्याचा दर जाहीर केला आहे, तो कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मान्य नाही। कमीत कमी 25 ते 3000 रुपये दर द्यावा अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे करण्यात येत आहे। तर दुसरीकडे म्हटलं तर जे बाजार समितीचे संचालक जे दत्त होळकर आहे, त्यांनी असा आरोप केला आहे की या खरेदीदार संस्था आहे यापूर्वीच कमी दराने कांदा खरेदी केला असून बाजार समितीमधील जे व्यवहार आहे पूर्णपणे पारदर्शक आहे। शेतकऱ्यांची अद्यापही नाराजी आहे, दर योग्य मिळत नाही, त्यामुळे शेतकरी आक्रमक सुद्धा झालेत। आपले सर्व प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले होते, सगळ्यांचे धन्यवाद।